काय ना सर आपलं ज्ञानेश्वर मणिराम मासुरकर, सांगा काय झालं. आपण कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक सेवानिवृत्त, विनायक देशमुख हायस्कूल, शांतीनगर, नागपूर. काय झालं आपल्यासोबत? प्रदीप बिबटे मुख्याध्यापक बोगस असल्याची तक्रार मी शिक्षण उपसंचालकाकडे केली होती. त्याची त्यांनी सुनावणी घेतली 3 नोव्हेंबर रोजी. परंतु आज 2.5 महिने होऊन ते निर्णय देण्यास टाळाटाळ करीत आहे. आम्हाला असं शंका वाटते की त्यांच्यावर राजकीय दबाव आहे. या दबावापोटी ते मुद्दाम हेतुपुरस्सरपणे निर्णय देण्यास टाळाटाळ करीत आहे. कारण याचं असं की प्रदीप बिबटे हे भाजपा शहर शिक्षक आघाडी नागपूर महानगराचे अध्यक्ष आहेत आणि डायरेक्ट इनडायरेक्ट त्यांच्या पार्टीचे संबंध आहेत आणि पार्टीच्या दबावामुळे मॅडम निकाल देण्यास टाळाटाळ करीत आहे. त्याच्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी माझी प्रमुख मागणी आहे. प्रदीप बिबटे मुख्याध्यापक बोगस बेकायदेशीर 2018 कार्यरत आहे. त्यांची तात्काळ पदोन्नतीची मान्यता रद्द करावी व त्यांनी जे आर्थिक लाभ घेतले शासनाची फसवणूक करून त्यांच्याकडून त्यांचे पूर्ण पैसे वसूल व्हावे. त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा. तसेच त्यांना सावित्रीबाई फुले गुणगौरव पुरस्कार मुख्याध्यापकाच्या बरोबर मिळाला, तो पुरस्कार शासनाने रद्द करावा ताबडतोब. त्यानंतर मागासवर्गीय जातीचा त्यांनी माफी मागावी बिबटेनी, कारण ते पद त्यांनी बळकावून घेतलं आहे. म्हणखी काय सांगाल? आमची मुख्य मागणी तीच आहे की प्रदीप बिबटे यांना मुख्याध्यापक ताबडतोब या पदावरून हटवावे आणि हायकोर्टाचा अवमान झाला आहे. हायकोर्टाने निर्णय दिला होता त्या निर्णयाच्या मॅडमने पालन करून आणि लोकसेवा हमी कायद्याचे पालन करून तात्काळ निकाल देऊन प्रदीप बिबटे यांची नियुक्ती रद्द करावी आणि योग्य व्यक्तीला न्याय देण्यात यावा ही आमची प्रमुख मागणी आहे. तुमची मागणी पूर्ण नाही झाल्यास काय कराल? मग हायकोर्टात अवमान याचिकेला आव्हान देऊ. शिक्षण सचिव, शिक्षण संचालक, शिक्षण आयुक्त यांच्याकडे तक्रार करू. त्यांच्या निलंबनाची मागणी करू.